नाम जप यज्ञो तो परमो बाधून शके स्नानादे कर्मो नामे पावन धर्माधर्मो नाम परब्रह्म वेदार्थ। ज्ञानेश्वरी मधील 10व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 25वा। महर्षि नाम भर्गोरहो गिरामस्मेक अक्षरम यज्ञानाम जप यज्ञस्ति स्थावराणाम हिमालया असा श्लोक आहे। आणि त्या श्लोकामध्ये प्रभू अर्जुनापुढे गीता शास्त्र सांगतात आणि त्या गीतेच्या श्लोकावरती महावैष्णव ज्ञानोबराय आपली टीका करतात। जी टीका आजच्या तुमच्या नाम यज्ञाच्या संकल्पित सत्राची सांगता करता जी चिंतन आहे त्या चिंतनाकरता घेतलेले आहे। ज्ञानेश्वर महाराज बाबा सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठतम यज्ञ कुठला आहे तर नाम जप यज्ञ म्हणून सांगितले आहे। कारण भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये पण 4-5 यज्ञ सांगितले। द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, ज्ञान यज्ञ, परंतपहा म्हटले। स्वाध्याय यज्ञ यज्ञाश यतया संचित व्रतः म्हटले। अजून कोण द्रव्य यज्ञ करतो, तपयज्ञ करतो, योग यज्ञ करतो, वागयज्ञ करतो, ज्ञान यज्ञ करतो। ह्या सगळ्या ज्ञान यज्ञ श्रेष्ठ का देखे परमात्म सुख निदान साधावया योगीजन जेन विसंबती अंजन उन्मेष नेत्री। परमार्थ का करायचा हो सोपं सांगतो, लेख गोडात सांगाय भांगडीत पडत नाही। परमार्थ का करायचा शेवट गोड करी गुरुराया, शेवट गोड करी गुरुराया शास्त्र म्हणतो। शेवट गोड करण्याकरता म्हणजे मरण नावाची जी वस्तू आहे, दुःख येणार ते काय चुकणार नाही, ते जावंच लागणार आहे। कारण का मृत्यू न म्हणे सान थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचा। समर्थ रामदास स्वामी मृत्यू सान थोर म्हणत नाही, मृत्यू हरिहर म्हणत नाही, मृत्यू अवतार भगवंताचा नाही। ह्याच्या पलीकडे नाथ महाराज सांगतात तुझी आनंदानं प्रेमानं अत्यंत चौकशीनं वाट कोण बघते, घडी घडी काळ वाट याची पाहिजे। अजून किती आहे अवकाश। आम्हाला वाटतं आमची घरातली वाट बघतात, हा भ्रम आहे, हे अज्ञान आहे। मापारा माझं तोंड स्पष्ट आहे बरं का, कोणाला माझ्या बोलण्याचा राग येईल। आम्हाला वाटतं हे घरी गेलं पाहिजे, माझी वाट बघतात, कुणीही आमची वाट बघत नाही। या देहाचा उपयोग जोपर्यंत हा घराला आहे तोपर्यंत घरातले सगळे वाट बघतात, हे लक्षात ठेवा। जोपर्यंत या देहाचा उपयोग हा घराला जोपर्यंत होतो तोपर्यंत ह्याच्या पुढचं तुम्हाला शंकराचार्यांचं प्रमाण सांगतो। शंकराचार्य चरपटरे म्हणजे वर्णन करतात। शंकराचार्य म्हणतात यावदवित्तो पारण सक्ता तावन निज परिवार दक्ता पश्चात द्यावती जर्जर देहे वार्ता पृच्छति कोपिने गोहे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। शंकराचार्य म्हणतात राजा जोपर्यंत या देहाकडे या घराला काम होते तोपर्यंत तुझी किंमत आहे। वेदांत शास्त्र काय म्हणतात जोपर्यंत काठी उभी आहे तोपर्यंत त्याला गुढीमुनी पूजा उभा करतात। काठी ज्याला आडवी घालतात त्यावर त्या काठीवर दसऱ्याचं धुन बायका बनवून टाकतात। तीच अवस्था आहे देहरूपी काठीची आहे। जोपर्यंत ह्या काठीनं सोपं सांगतो जोपर्यंत ही काठी घरात काम करते तोपर्यंत घरातल्या सगळ्यांच्यावर प्रेम आहे। ज्यावेळी काठी प्रेम करणारे धुनच वाद घालतील पण शास्त्रात नेहमी घालायला सोडून द्या। पण सांगतो तुम्हाला कारण परमार्थ आनंद कशामध्ये आहे। इथं ज्ञानेश्वर महाराज इथं स्वतंत्र सांगतात की अनेक यज्ञ आहेत, योग यज्ञ, तप यज्ञ, पण ज्ञान यज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ। स्वाध्याय अभ्यास करून ज्ञान येणार नाही आणि ज्ञानाशिवाय भगवंत प्राप्त होणार नाही आणि ते ज्ञानाला विरक्तीशिवाय ज्ञानाशी तगणे नाही हे विचारून ठाई ठेविली देवे। विरक्ती असेल तर ज्ञान अंतर्ना काय त्यांना कारण ज्ञान मिळवणं सोपं नाही, ज्ञान टिकवणं सोपं आहे आणि ती विरक्तीशिवाय ज्ञान येत नाही। प्रपंचिक माणसाला तुम्ही किती पण सांगा तो इथं ऐकतो आणि बाहेर गेल्यानंतर काय करायचं की बायकोला फोन करतो। इथं ऐकताना होय म्हणल, इथं ऐकताना त्याला चांगलं वाटेल की खरं आपण नाम घेतलं पाहिजे, वैकुंठाला गेलं पाहिजे, हे सगळं ठीक आहे।
पण एकदा हॉलच्या बाहेर गेला का नाही पुन्हा प्रपंच डोक्यात आपाप येतो, आणावं लागत नाही, येतोच, येताना आहेच, फक्त झाडून बाहेर आलेला आहे. जसे आपण वाहन बाहेर काढून येतो तसं प्रपंच बाहेर काढून आलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ह्या यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ सोपा आहे की ज्या ज्ञान यज्ञानं तिथंपर्यंत जाता येते, पण प्रत्येक संसारीबद्ध जीवाला अभ्यास करता येत नाही. प्रत्येकाची बुद्धी एवढी शार्प नसते, प्रत्येकाची बुद्धी एवढी चोख नसते की जेणेकरून अभ्यास करून त्या अभ्यासाच्या चिंतनाद्वारे तिथंपर्यंत जावं. म्हणून ज्ञानोबरायांनी पुन्हा इथं यज्ञ सांगितला, पुन्हा तिसऱ्या अध्यायात यज्ञ सांगितला एक, अगा स्वधर्म जो यज्ञ बापू तोच नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तते ते पापा संचारो नाही. हा एक ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतंत्र यज्ञ सांगितलाय, स्वधर्मरूपी यज्ञ. त्या स्वधर्मरूपी यज्ञामध्ये पाप नावाची वस्तू प्रवेशच करू शकत नाही. आता स्वधर्मरूपी यज्ञ, त्या यज्ञाची व्याख्या, त्या यज्ञाचं विस्तृत प्रमाण जर मी करायला गेलो तर मूळ विषयापासून मी जर कुठे तर बाजूला जाईल. लक्षात घ्या, कारण स्वधर्म यज्ञ म्हणजे तुकोबाराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. तुकोबाराय ताणलेला नव्हे कोणाचा भेट शांतिरूप. तुकोबाराय म्हणतात एखादा तहानलेल्या माणसाला पाणी दे स्वधर्म आहे, भुकेलेल्या माणसाला अन्न दे स्वधर्म आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम प्रकारे धन गोळा कर आणि त्या धनातनं मग प्रपंच चालव, त्या प्रपंचानं तुला व्यवस्थित स्वधर्म होईल. आणि स्वधर्मरूपी यज्ञामध्ये पाप नावाची वस्तू प्रवेश करू शकत नाही. वेदांत शास्त्रकाराने किंवा ज्ञानोबराने स्वधर्मावर फार सुंदर विवेचन केलेलं आहे, क्लिष्ट विवेचन, आणि विषय पण तो लांबतो विषय. 55 मिनिटाच्या कालखंडात जेवढं होईल तेवढं सांगावं लागेल आम्हाला. हा यज्ञ आहे आणि ह्या यज्ञामध्ये प्रवेश पाप करू शकत नाही. पुन्हा ज्ञानेश्वर महाराज 10व्या अध्यायात सांगता बाबा ह्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ यज्ञ कुठलं, नाम जप यज्ञ तो परम. मग तुम्ही असं म्हणशील आम्ही पण नाम घेतोय आम्हाला मुक्ती काय मिळत नाही, मिळणार नाही. पुन्हा तर माझं बोलणं तर टोचल, मिळणार नाही का. समर्थ रामदास म्हणतात जग म्हणे राम राम का नाही येते विमाने. जग राम राम म्हणते विमान काय येत नाही. अहो विमानाकरता कोण राम म्हणतच नाही. आमचं राम कशा करताय, फक्त देवा प्रपंच चांगला ठेव, प्रपंच चांगला ठेव. म्हणून ज्ञानवंता परिते भक्त माते निनती जे कल्पना बाहेर निघते म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. अरे ना ते माझ्याकडे येत नाहीत रे, जो माझ्याकडे येणार आहे का नाही तो वेगळाच असतो. बघा अभ्यास आम्ही नाम घेतो की, आम्ही नाही कुठं म्हटले, आमचं नाम चालू आहे, पण नामाच्या बाजूला जे नाम शास्त्रकाराने पथ्य सांगितले त्यातलं एक पण पथ्य आमचं नाहीये. आणि इथे जपयज्ञ सांगितला, हा यज्ञ श्रेष्ठता नाम जपयज्ञ. कारण शास्त्रकार सांगतात की बाबा की वैशिष्ट्य काय, नामाला सगळ्यात मोठं पहिलं पथ्य काय असेल तर नित्यनेम आहे. नित्यानं नित्य साधना नामचिंतनाची व्हावं लागतं. आजचं जेवण उद्या केलं तर चालतंय असंच ना, आजचं जेवण उद्या केलं तर चालतंय ना का नाही, पण आजचं नाम आजच करावं लागतं. ज्या वेळा भागवतामध्ये हा प्रश्न आला त्यावेळेला उद्धवानं देवाला प्रश्न विचारला, देवा तुम्ही हे सगळं मला सांगितलेलं आहात, सांगता आहात, मी ऐकते, उद्धव गीतेमध्ये प्रश्न आहे, पण हा नाम आम्ही घेतो पण ते नाम आमच्या ठिकाणी फलद्रूप का होत नाही. नाम आणि नामी अभेद आहे, लक्षात घ्या. आमच्या जीवनाचं पहिल्यांदा ध्येय पाहिजे, मला काय करायचं आहे. जसं गृहस्थाश्रमामध्ये नववधू आणि नववर प्रवेश केला की त्यांचं ध्येय ठरतं बघा, 4 खोल्या संडास बाथरूम 1 पोरगा झाला तर त्यांचं ध्येय ठरतं की 4 खोल्या आणि संडास बाथरूम. त्यांचं ध्येय काय, ह्यालाच स्वामी राम सुखदास म्हणतात कूपमंडकवाद. जसं डबका असावं, डबक्यात ते बेडकं असावं, ते बेडकला काय वाटतं की डबकं म्हणजे एवढा संसार मोठा आहे काय, तसं आम्हाला वाटतं की कंपाऊंडच्या बाहेर आमचा काय संबंध नाही आणि पलीकडे आमचा काय संबंध नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाबा की आकाश मंडप पृथ्वी आसन रमेते ते म्हणणं क्रीडा काय, तुकोबारा म्हणतात सॉरी, आकाश मंडप आहे, पृथ्वी आसन आहे, एवढं माझं मोठं घर आहे, एवढं मोठं घर आहे, अंतःकरणाची वृत्ती विशाल व्हायला नको का. मग कधी होईल ते, साधनेनं होत असते. पण साधना आम्ही करतो की ती आम्ही करतो ती साधना होय. साधनेचं पहिलं पथ्य देवाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा साधकानं साधनेला बसायचं कधी, साधकासी काळ यथोचित.
अवश्य ब्राह्म्य मुहूर्त, जे काळी उद्वेग रहित हर्षयुक्त मन होय. उद्धवा, सकाळी लवकर उठ. ब्राह्म्य मुहूर्त, ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे कळलं ना. बघा, शास्त्रकाराने त्या ब्राह्म्य मुहूर्ती सांगताना आंघोळीचे पण 3 प्रकार पडले. आंघोळ, स्नान, आपण त्या स्नानाचे 3 प्रकार पडल्यात. पहाटेचं 3:30 ते 4:30 ऋषी स्नान, 4:30 ते 5:30 मंगळ स्नान, 5:30 ते सकाळी 10 राक्षसी स्नान आम्ही करतोय ते. कारण ते शास्त्रात स्नान सूर्योदयाच्या पूर्वी स्नान व्हावं लागतं. सूर्योदयाच्या पूर्वी स्नान. आणि त्या ब्राह्म्य मुहूर्तावर तू साधनेला बस. ब्राह्म्य मुहूर्ताला का सांगितले? ब्राह्म्य मुहूर्ताला जग झोपलेला असतं आणि महात्मा जागा असतो. यस्याम जागृती बोताना सा निशा पश्यते म्हणे, तस्याम जागृती बोताने सा निशे पश्यते म्हणे. जेत भूत जात निधले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जिथं जग झोपलेलं आहे तिथं महात्मा जागा आहे. जग प्रपंचात जागा आहे, महात्मा प्रपंचात झोपलेला आहे. जग महात्मा प्रपंचात झोपलेला आहे, महात्मा परमार्थात जागा आहे, जग परमार्थात झोपलेला आहे. बघा, अभ्यास करून आपण 3:30ला जपाला बसलो, समजून चला बसलो, त्यावेळी कोणाचाही फोन येत नाही, मिस कॉल येत नाही. समजा कोणाचा फोन आला, मिस कॉल आला, ओळखायचं कोणीतरी बहुतेक मांडी घातल्या म्हणून फोन केलाय. कोण फोन करेल? म्हणजे जगाच्या उपद्रव्यापासून बाजूला असतो. आणि हा एकांत साधकाला सहन होत नाही. जोपर्यंत आम्हाला जयासी एकांत मानवला सर्वाधिक कळे त्याला म्हणतात समर्थ रामदास स्वामी. ज्याला एकांत कळला, ज्याला एकांत पचनी पडला, जो एकांतामध्ये रमतो, त्याला उद्धव अर्जुना ज्ञान कळेल. म्हणून भागवतामध्ये युद्ध अवधूत संवादामध्ये 24 गुरु सांगितल्यात. त्यात एक गुरु सर्पाला केलेला आहे, एक गुरु अजगराला केलेला आहे. का सर्पाला गुरु काय केलाय? सर्प कुठं पण जाऊ दे, एकटा जातो. कुणाच्या घरात 2 आल्यात काय? रामश्याम, काय तुमच्याकडे आलं तर आम्हाला का माहित हो? कारण एकटा. तसं परमार्थ करणाऱ्या माणसानं अखंड एकांती बैसणे, प्रमादी संग न राहणे, जो निसंग निराभिमाने त्यात बैसणे सर्वदा. अखंड एकांतामध्ये उठून पाठीचं बघा तर कसं असतं. तर बस समजा आम्ही बसायला सुरुवात केली, ब्राह्म्य मुहूर्ताला उठलो, म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी 5 घटका, 3:30 जग सगळं झोपलेलं असतं, फक्त आपण एकटाच जागा असतो. त्यावेळेला उठायचं, त्यावेळेस साधना स्नानोभूत शास्त्रकाराने सांगितलेलं आहे ते करावंच लागेल. स्नान केलं, साधनेला बसलो, उत्तराभिमुख बस आणि साधनेला बस. डाव्यावर उजवी मांडी घाल, नासाग्र दृष्टी ठेव, घालोनी आसन करी एकाग्र मन, निर्दंड दान उभासे, भ्रुकुटी पासून आंघोळ त्याच्याला दृष्टी करा स्थिर तय ठाई. तो खूप बरा म्हणतात. राजा आसन घाल, पण एक आसन शास्त्राने 60 मिनिटं म्हणून सांगितलंय. एकदा उजव्या डाव्या असेल किंवा तुमच्या डाव्या उजवी मांडी असेल, कसं तुम्हाला सवय असेल तसं. ज्या आसनावर बसलाय ती आसन कमीत कमी 60 मिनिटात तर हलवता कामा नये. आम्ही 10 मिनिटात 72 मांडी हलवतो आणि कसा आम्हाला साधनाला बसणार आणि जप घेतोय. ह्या जपाचा काही वर्णन होत नाही, ह्या जपाचा उपयोगच होत नाही. कारण का कबीर महाराज म्हणतात, मन जाना है तो जाना दो, मत जाना दो शरीर. मन जाऊ दे, मन, कारण मन लवकर होणार नाही. तुकोबारायांची पटशिष्टा म्हणते, बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन ओढाळ ओढाळ आता होता भुईवरी मग गेले आभाळे, मन ओढाळ ओढाळ. मन ओढाळावं. तुमच्या भाषेत सांगू, मन कसं आहे? सैराट आहे. नाही तर तुकोबाराचा अभंग आहे, पांगुळ झालो देवा हाताना पाय, बैसलो जयावरी सैराट तू धाय, खेडीचा कुंभ काठी दरडी न साहे, आधार नाही कोणी माझं बाप न माहे. तुकोबारांचा मन सैराट आहे, म्हणजे मन कुठं पण धावतं, सैराट. ती व्याख्या तुम्हाला माहितीच आहे, सोडा, ते मी सांगण्याचा अर्थ नाही आहे. पण तसा अवस्था आहे. आम्ही जरी बाह्य अंगाने शरीर बसलं, पहिल्यांदा शरीर बसू दे. शरीर बसल्यानंतर मग अंतरंगातल्या इंद्रियाची घालमेल बघूया. ज्यावेळी आम्ही जपाला बसतो का नाही डोळे झाकून, त्यावेळी आमच्या समोर सगळं जग उघडं पडतं. काय काय माणसं जपाला बसायला नंतरच जप केल्यानंतर कुठं जायचं? अरे बस तर पहिला बस ना. नेत झाकून काय जपदोषी अंतरे नाहीसे मनभाव. तुकोबारा म्हणतात, अरे डोळे झाकलायस काय? डोळे झाकून उपयोग काय त्याचा? उघडा म्हणत जाना रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भास. तुकोबारा म्हणतात, डोळे झाकून साधनेला बसला. पण मी म्हणतो बसला, बैठक झाली, मुद्रा स्थिर झाली म्हणून समजू आपण. ही एक दिवस मुद्रा करून चालणार आहे काय?
नाही असं करून चालणार. जोपर्यंत ह्या कुडीमध्ये प्राण आहे तोपर्यंत तुझं स्मरण चालाय. जप नेमिला तो चुकून निदावा, त्या वेगळा सदैव स्मरावा. आईसा निदध्यास झाल्या राघवे, पावीचे तत्काळ. समर्थ रामदास स्वामी निर्याणामध्ये सांगतात, जे काय असेल सकाळचा ते सकाळचा पण जप करायचा आणि दिवसभर त्याच गुंगीत राहायचं. मग तुम्ही म्हणजे आम्ही प्रपंच ऐकू, आम्ही काय करू ते रामाला सांगा. प्रपंच होत असतो, परमार्थ करावा लागतो. योग वशिष्ठामध्ये प्रभू रामचंद्राला सांगत असताना योग वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्र, रामा परमार्थ करावा लागतो, प्रपंच होत असतो असं का म्हणाले? बघा, प्रपंचातला कुटुंबातला घर करता पुरुष जरी वारला तर ती बिचारी माऊली काय पण करून त्या मुलाला सांभाळते आणि ते योगक्षेम करून त्या मुलाचं कुटुंब चालवते गे. म्हणजे प्रपंच झाला. परमार्थ मध्ये आम्ही जर गेलो, कहत कबीर सुनो मेरी गुनिया, आप गये पिछे डूब गये दुनिया. आम्ही गेलो, आमचं नाम बंद पडलं. आम्ही गेलो, आमची साधना बंद पडली. आम्ही गेलो, आमचा साध्याकाळाचा मार्ग बंद पडला. आणि ते जर आम्ही नित्य नियमानं नामस्मरण करायचं, नित्य नियमानं बसलो, जपाला साधनेला बसलो, कारण आयुष्यभर किती अभ्यास केलाय, आयुष्यभर किती प्रवचन झाली, आयुष्यभर किती कीर्तन झाली, त्याच्यापेक्षा आयुष्यात नाम किती घेतलं सगळ्यात महत्वाचं. आयुष्यात नाम किती घेतले, आयुष्यभर प्रवचन केले, अभ्यास केले, नाम नाही वाचे तो नर निर्देव, जाशील कैसे वैकुंठ म्हणता सोपान देव. कारण वाणीचा देहाचा ह्या सगळा विटळा जायला ते नामच घ्यावं लागतं. आणि मी असं म्हणत उद्या करू उद्या करू, हे उद्या आमचं कधी उजडत नाही. आम्ही जातो पण उद्या येत नाही असं म्हणतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, राजा असं नसतं, ते आयुष्य निघालेलं आहे. एका पद्यामध्ये वर्णन करतात की घटगा गेली पळे गेली, तास वाजे झना झना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. एक प्रहर, दोन प्रहर, तीन प्रहर गेले, चौथा प्रहर संसाराने चावटीत नेले. रात्र काही झोप काही स्त्री संगे गेली, आईच्या आटा प्रहराची वासलाच झाली. दास म्हणे तास बरा स्मरण सकळा देतो, आणि क्षणोक्षणी राम म्हणा म्हणून झणकाळतो. घटका गेली पळे गेली, तास वाजे झनागा. बघा, आपलं आयुष्य बघता बघता 50 ओलांडले, लाकडं पुढे गेली, आपण फक्त राहिलो इथं. मुक्ताई म्हणजे अरे गोऱ्या पुढे गेल्या. मुक्ताई शब्द, गोऱ्या म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये शेणामध्ये शेणकुटामध्ये पार्थिव शरीर जायचं. आता शेणकुटात जुळत नाही शरीर, शरीर पण जरा हलकट झाले कलियुगाप्रमाणे. त्यामुळं गोऱ्या पुढे गेल्या, अजून आम्हाला कळण झाले. आणि शास्त्र म्हणतात घटका गेली, आयुष्य गेलं, पळे गेले, निघालं सगळं. आणि सगळं गेलं राजा, स्मरण कोण करणार? स्मरण कोण करणार? आमचं स्मरण हे वैखरेतल्या महाराज, स्मरण हे परेमधनं व्हावं लागतं. परेमधनं स्मरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रामगाड पडणे. परा पश्यंती मध्यमाने वैखरी वाणीचे 4 प्रकार आहेत. परा नाभी कमळाजवळ सुप्त खाली झोपल्या परा. वैखरी मुखात होते, वैखरी इथं मुखात म्हणा, पश्यंता हृदयाजवळ आहे आणि कंठामध्ये आहे. परा पश्यंती मध्यमान वैखरी. आणि ते आतल्यात बदल करायचा आहे. कसं? अखंड स्मरणाच्या योगा, आम्ही अखंड नामचिंतनाच्या योग, जी परावाणी त्या नाभी कमळावर उलटी झाकलेली आहे, ती उलटी झाकलीच्या सरळ होईल. आणि जो दशम दरवाजा येईल त्यावेळेला नाम बंद होत नाही, ते आपाप चालतं. त्याला नामदेवराव म्हणतात, परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता हाती आले नामयाचा खेचर दाता. अरे सर्व सत्ता आली आता म्हणजे जी परावाणी आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज अगदी सोपं सांगतात, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. हे कसं घेतलं नाम यांनी? तुकोबाराय त्याला मंत्रगीतीमध्ये उत्तर सांगतात, इंद्रियाच्या खुट्ट्या करुणी स्थिर करा नामाचा गजर, तुका म्हणे आदि अंत करा नामा वाचे बोलावा. इंद्रिय खुट्ट्या स्थिर कर म्हणजे जी इंद्रिय आहे आणि विषय आहे यांचं तादात्म्य तोडावं लागतंय, तुटत नाही. तुटत नाही, आम्ही स्वतःहून तोडलं पाहिजे ते. आणि जो ते तादात्म्य तोडतो त्याला ज्ञानोबरायाने वीर्यावीर म्हटलंय. तुका म्हणे वीर्यावीर आणि संत धीर समज. का? इंद्रिय आणि विषयाचं तादात्म्य तुटत नाही. बघा एक तर आमचा नियम चालत नाही. नियम किती? लयतले 7 दिवस चाललं, 8व्या दिवशी पुन्हा म्हणून सकाळी 6ला उठेल.
आजकाल उशीरनं उठला हो नाही, रात्री जरा जेवायला बाहेर पार्टी होती, बेस्ट राम गाठ पडला तुला राम गाठ पडला. मी आता सांगतो, पुढे जाऊच नकोस. कारण परमार्थ करणाऱ्या माणसानं एक सगळ्यात महत्वाचं पथ्य काय असेल तर परान्न वर्ज्य सांगितले शास्त्रानं. नावडे लौकिक लवगडी, लावडे परान्न जोडी, द्रव्य जोडी नावडे. अखंड एकांती बैसने, प्रमादी संग न राहणे, जो निसंग निराभिमाने, त्यात बैसने सर्वदा. नाथाने चिरंजीव पदामध्ये पद्य सांगितले. आणि संध्याकाळचं जेवण कुणीही बाहेर जेवायला जाऊ नये. शास्त्रात त्याला काळ अन्न म्हटले. काळ अन्न का म्हटले? नामामाने ऐशी आता सांगत नाही, अभंग ते जाऊ तिकडं. कारण का कुणाला तर फटक्यात लागल होत शब्द आमचा. पण संध्याकाळचं जेवण बाहेर अन्न चालत नाही. आणि आता संध्याकाळी मनुष्य जेवायला जातो, लोक त्याला म्हणतात खरंच स्टँडर्ड आहेत. आता आम्हाला लोक म्हणतात हे काय असलं, काय गोंधळ सगळा यांचा, काय सांगायचं, कुणी काय बघितले कुणी काय बघितले नाही ते आम्ही बघायचं आहे. कुणी काय बघितलं नाही ते आम्ही बघायचं आहे. म्हणून नित्य नियमाला महत्व आहे. म्हणून नाथ महाराज ज्या वेळा भागवतामध्ये जनक राजा आणि वसुदेवाचा संवाद आहे, त्या विधेय संवाद आम्ही असं सांगतात, नित्य सद्भावे संपूर्ण, नित्य करता नामस्मरण, वृत्ती पालट ती जाण, तेही लक्षण ऐकराया. नित्य नियमानं नाम घ्यायला सुरुवात, नित्य सद्भाव. नामावर प्रेम पाहिजे, नामावरती प्रेम पाहिजे. ज्याचं आम्ही नाव घेतो त्या नामावर प्रेम नको का? बघा, व्यवहारातला एखादा माणूस आम्हाला 3 दिवस 4 दिवस जर गाठ पडला नाही, अरे ते कुठे गेल्यात रे, 3-4 दिवस गाठ पडले नाहीत, आम्ही त्याला फोन करतो. तर ज्याचं आम्ही नाव घेतो त्याला कधी फोन, साधा मिस कॉल किंवा त्याचा आम्हाला कॉल बिल काही येत नाही. डायरेक्ट उचलतं सरळ नेऊन ते. त्याचं कॉल बिल काय येत नाही का? ज्याच्याकरता आम्ही नाव घ्यायचं आहे तो नाम नामे अभिद्य आहे. आणि तो समोर येण्याकरता जी साधनेची बैठक लागते ना, त्या साधनेच्या बैठकीच्या पहिल्या टप्प्यात अजून पुढे गेलो नाही, प्राप्ती लांब आहे. प्राप्ती लांब आहे, अतिशय प्राप्ती लांब आहे. फक्त एकच होईल, नामाचा कालखंड जेवढा आपला गेलेला आहे तेवढं आपलं आयुष्य वाढवून मिळेल. हरिकथेसी गेला क्षण, तो काळाशी नवे प्राशन, काळ सार्थकता या नाव, श्रद्धा सुमनी हरिकथा उद्धवा. जेवढा हरिकथेत वेळ गेला, आता मगा तर 2 तास तुम्ही इथं बसलाय, 2 तास आपलं आयुष्य वाढवून मिळालं. कारण का? नाम घेता तत्क्षणी, चित्रे सांडली लेखनी, हडबडली पातके, घेता राम नाम एक, नामा मने जरी लटके, ते छेदावे मस्तक. नामदेवराव म्हणतात, नामचिंतनाने भगवंत प्राप्ती होतेच. जर होत नाही असं कोण म्हणत असेल, माझं मस्तक छेदा. न्यायमूर्ती गोविंद रानडे पुण्याच्या टिळक हॉलला ह्या विषयावर प्रवचन करत होते. हडबडले पातकी घेता राम नाम एक. आणि शेवटच्या ना, नामा मने जरी लटके तरी छेदावे मस्तक. मग एक साधक उठला, कसा आहे, प्रत्येक जणच असं टिवल्या बावल्या करत नाही हो. कोणतं प्रामाणिकपणे साधना करते, कोण प्रामाणिकपणे अभ्यास करते, खरं तळमळीने भगवंताच्याकडे जाते हो माणूस. मग असा एखादा उठला आणि तो म्हणला, महाराज तुम्ही आता असं सांगितलं प्रवचनामध्ये की नाम भगवत प्राप्ती झाली नाही तर छेदाय मस्तक. नामदेवराव म्हणतात, खरं काय? न्यायमूर्ती रानडे म्हणाले, त्या नामदेव महाराजांच्याकडे कशाला निघालायस? माझं छेद म्हटले, नामांदेव गाठ पडला नाही तर माझं छेद की. तू नाव घे आणि तुला नामांदेव देव गाठ पडला नाही, तू कधी पण माझ्याकडे आणि माझा शिराचा वध कोणता. काय नामावर श्रद्धा आहे, नामावर श्रद्धा काय. आमचं कसं आहे, काय घेतोय बघा, काय होते कोणास ठाऊक, घेतोय आम्ही, काय घेतोय असं नसतं राजा. नाम एक लक्षात घ्या, प्रेम सद्भाव संपूर्ण, वृत्ती पालट दिली जाण. वृत्ती आपोआप बदलते का? नामानं पहिली वृत्ती काय बदलते? प्रपंच सांडवणी वासना. जरुणी ठाके जनार्दना, अहंकार सोडून अहमपणा सोहम सदना माझे रागे. प्रपंचातली आसक्ती कमी व्हायला का? आपोआप आसक्ती कमी. कोणाची? साधकाची. हे पण अतिशय महत्व. साधक हा 3ऱ्या पायरीला आहे, आम्ही पहिल्या पायरीला आहे. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, 4 पायरी आहेत. आम्ही बद्ध, मी तुम्हाला आम्ही बद्ध असं का म्हणालो? बद्धाची व्याख्या करताना समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात, आमच्या हातात जपाची माळा आहे, पण कसली आहे हो? हाती द्रव्याची जपमाळा, कांता ध्यान सर्व काळा, सत्संगाचा दुष्काळा या नावे बद्ध, काया वाचा मन चित्त वित्त जीव आणि प्राण, द्रव्यदारेचे करी भजन या नाव बद्ध. आम्ही जपाला बसतो बघा,
पोर्चमध्ये काय काय लोक माळ घेऊन बसतात. गंमत नाही, एक आम्हाला गंमत वाटतं. काय काय लोक पोर्चमध्ये जपाची माळ घेत बसतात, माळ बसतात. आणि माळ करत असताना, जपत असताना अचानक त्यांचं लक्ष घरात असलेल्या त्या भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडरकडे होतं, कॅलेंडरकडं. आणि कॅलेंडर करत असताना अरे म्हटले उद्या तारीख 29 वाटतो सप्टेंबर. लगे बायकोला हाक मारतो, ऐकलीस का, उद्या आपली बँकेतली पावती ड्यू झाल्या. हाती द्रव्याची जपमाळा, हाती द्रव्याची जपमाळा. मग जप द्रव्याचा केला का रामाचा? कुणाचा जप केला? हाती द्रव्याचा. आणि कांता ध्यान दुष्काळा. आणि सारखं बायको चिंतर. ती जर गावाला गेली तर पोर्चमध्ये उभारतो. पण लोकांनी विचार, अण्णा बाहेर का उभा राहाय? अहो ती गावाला गेल्या, भाकरी करून देऊ का? द्या की. कांता ध्यान दुष्काळा. असा राम गाड पडत नाही बरं का. देव काय बाजारातला भाजीपाला आहे? देव बाजारातला भाजीपाला कोणी पण नाही नाही, तसं नाही. देव आपणच देव व्हायला पाहिजे, त्याशिवाय देव होत नाही. बघा, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. अर्जुना, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यथाभामे सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. अर्जुना, अनेक लोक परमार्थ करतात, पण परमार्थून शेवटपर्यंत मी पाहिजे येणारा कुठं तर हजारोत एखादा, हजारात एखादा. अस्तेच्या महापुरी रिगतात कोट्यावधी स्त्री आणि प्राप्तीच्या पहिले तरी विपाला निघे. असा एखादा कोणतरी येते म्हटले जो नाम साधनेशी सन्निध असतो आणि त्या नामाला मला प्राप्त. एखादा कोणतं. जसं शिशुगटात मुलं असतात 100, मग त्यातली 100च्या 100 मुलं पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत पोहोचत नाहीत. पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत 100 पोरं पोहोचत नाहीत. 10वीत निम्मे गळत्यात, 12वीत निम्मे पळून जात्यात. बघा अभ्यास करून FYS गाळत्यात. पोस्ट ग्रॅज्युएटला एखादा किंवा दुसरा. तसं देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. सगळी लोक देवाचं मंदिर पडले, गाठ पडले, पाया पडतात, सगळं करतात, पण तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळा. म्हणून तुकोबाने अभंग गाठला, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुखने. देव करून घ्यावा लागतो, बायको करून घ्यावी लागते, मग पत्नी म्हणता येतात. जर तिला करून घेतली नाही त्याला शास्त्रकार पत्नी म्हणून मान्यता देत नाही. तसं देव करा रे कैवारी, देव करा रे कैवारी, देव कैवारी करा. देव माझा असा वाटला पाहिजे ना. राम माझे आहेत, कृष्ण माझे आहेत, भगवान शंकर ज्यांच्याकडे संवार आहे ते माझे आहेत असं वाटलं पाहिजे. आणि त्या निमित्तानं जर नाव घेतलं तर प्रपंच सांडणी वासना, प्रपंच कमेल. आम्ही बद्धातला पारमार्थ आहो. बरं, बद्धातनं मी म्हणतो मुमुक्षात गेला. मुमुक्ष म्हणजे काय? स्वार्थ सांडोनी प्रपंचाचा, हव्यास धरला परमार्थाचा, अंकित झाला सज्जनाचा, या नाव मुमुक्षु. म्हणजे प्रपंचातलं प्रेम कमी केलं. का प्रेम कमी केलं? 2 मुलं आहेत, एक मुलगा लंडनला सर्व्हिसला आहे, एक मुलगा बेंगलोरला आहे. इथं ही नवरा बायको दोघं चिमणा चिमणी. ही मेली की गावाला त्रास. बरोबर का? शास्त्र कळलं का? बघा, अवघड आहे. अहो, आपली मुलं जवळ पाहिजे, आपल्या अंत्येष्टीला कोण पाहिजे? आणि म्हणतात आता काय नाही, तो मुलगा तिकडे आहे, तो मुलगा, आम्ही दोघंच आहे म्हणून मी रोज मंदिरात येतो. आयुष्यात रामगाठ पडत नाही. कारण स्वार्थ प्रपंचाचा कमी केलेला नाही, प्रपंचात प्रेम आहेच. तुकोबाराय म्हणतात, जाळूने संसार बैसलो अंगणे, का नाही आले म्हणे तुझ्या देवा. संसार जाळलोय आणि मग तुझ्या जवळ आले, अजून का गाठ पडणास? समजा आता आमचा नंबर लागला. नंबर म्हणजे काय ना? आता आमचा नंबर लागला, आम्हाला लिहायला आले आणि आम्ही जर देवाला म्हणतो, देवा माझं काय चुकले रे, मला घेऊन निघाला इतक्या लवकर. देव एकच वाक्य विचारतो, काय बरोबर आहे तेवढं सांग. थोडंसं अवघड वाटेल माझं बोलणं, पण शास्त्राचं सत्य प्रमाण आहे, लक्षात ठेवा. कारण सत्य कधीही कटू असतं, सत्य लागतं माणसाला. हे मुमुक्षाला. साधक ही तिसरी पायरी आहे. जो साधक असताना तो सिद्धाकडे असतो. सावध तो साधक पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी सत्संग धरी, या नाव साधक. सावध तो साधक. सावध आहे. काय सावध आहे? अरे आजचा माझा श्वास गेला, उद्याचा श्वास जाऊ नये मला, तो श्वास माझा रामात जावा, ह्याला सावध म्हटलंय. प्रपंच सावध ते सावध नाही सांगितलं तर. सावध तो साधक.
आणि पाहे नित्यानित्य विवेक, नित्य काय अनित्य काय, असं नित्यानित्याचा सारासार विचार केल्यानंतर नित्याचा ग्रह करून अनित्याचा निराश करणं. नित्य काय, नित्य सत्य मित हरी पाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. नित्य एक भगवंत आहे, चिंतन करू, तुझं ग्रहण करून अनित्य असणाऱ्या प्रपंचाची आसक्ती. कारण अर्जुना, तो प्रपंच कधीही नव्हता, आत्ताही नाही आहे, मागही नव्हता आणि पुढेही नसणार आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः उभयोरपी दृष्टंतस्तन्वयो तत्वदर्शी दर्शवी तैसे विचारता निरसले तत्वता तत्व निरसले ज्ञानी असे. तैसे विचारता निरसले तै प्रपंच स सांडवले आणि तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. म्हणून तयाच्या ठाई आस्तिक बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. मग त्याच्या ठिकाणी आस्तिक बुद्धी, प्रपंचावर प्रेम नाही. प्रपंचावर तुम्ही किती पण प्रेम करा, एक दिवस तुम्हाला प्रपंचच सांगेल जा आता बाबा. पण जो साधक असताना, साधक हा दशेनं उदास असतो. तुकोबाराय उपदेश करतात, साधकाची दशा उदास असावे, उपाधी नसावे अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेत जनावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेला जाण करू नये, तुका म्हणे आईशा साधनी जो आहे तोच ज्ञानला आहे गुरुकृपा. तो ज्ञान प्राप्त होणार कोण, सावध आहे. अबा आजचा दिवस गेला, आजचा कारण मरे एक त्याचा तुझा शोक आहे. म्हणजे एक श्वास मेलेला आहे, पुढचा श्वास मरू नये. आणि मग काय म्हणतो, अण्णा वारले बघा, तुला पण जावं लागेल, त्याच्याबद्दल शोक करायला. एक श्वास माझा आता मेलेला आहे, दुसरा तो श्वास माझा रामाच्या नावानं बाहेर यावा आणि रामाच्या नावानं आत जावा. त्यालाच तुकोबाराय म्हणतात, बाह्य अंगाचा परमार्थ कुठपर्यंत, जोपर्यंत शरीर चांगला आहे तोपर्यंत. शरीर थकल्यानंतर श्वास व श्वासे निमिषे निमिषे वारे केली पंढरीची, प्रत्येक वृत्ती एक दारे तुझ्या दर्शनाशारे. येणारा श्वास जाणारा श्वास अखंड रामाच्या प्रभंजनामध्ये ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस साधनेला सुरुवात झाली, प्राप्ती लांब आहे. साधनेला सुरुवात झाली, प्राप्ती लय लांब आहे. प्राप्ती तेवढं सोपं नाही, काळजी करू नका, अतिशय लांब आहे प्राप्ती. फक्त काय आहे, चाललाय परमार्थ आनंद, एवढा आनंद मानायचा. परमार्थ चाललेला आहे, एवढा सोपा जात नाही तो. कारण प्रपंचातलं प्रेम आणि सगळ्यात महत्वाचं काय, या देहावरचं प्रेम कमी व्हायला लागतं. देह आमचा नाही, आम्ही देह येताना मागून आणलाय. बहिणाबाई सांगतात, आणिले उसने पाचाचे शरीर, साधा वया सार मोक्ष पंथा, येते तुवा जरी मांडला आळस, होईल तो हानी स्वहिताची. अरे भाड्याचे घोडे करुणी आणले, पाहिजे साधले कार्य तुरे, बहीण म्हणे ज्याचे नेईल तो धनी, आणि होईल तो हानी स्वहिताची. अरे बघा, आम्ही एक परगाव निघालो आणि भाड्याची गाडी केली, गाड्यातनं परगाव जाऊन आलो. आणि परगावाला जाऊन आल्यानंतर त्याला म्हटलं, गाडी आता तुला आम्ही काय देणार नाही. तो काय आमची पूजा करत, शास्त्री रुपये देऊन गाडी त्याची. तसे पंचमहाभूताखंड आणलेला आहे, मग त्याचं शरीर त्याला परत करायला नको का. म्हणजे भाड्याच्या घरात ह्यो भाड्या सोपावला, माझं घर मसला म्हणून दुःख व्हायला. सोपं सांगतो शास्त्रीय वाक्य अगदी. भाड्या माझंच घर आहे. आमचं देहावर प्रेम आहे का देवावर प्रेम आहे, बघा अभ्यास करून. आमचं देहावरती प्रेम आहे. आता आम्ही कित्येक लोक बघतो, आमचे पंढरपूरला वारकरी येतात, अनेक ठिकाणी बघतो वारकरी येताना ज्ञानेश्वरी जपाची माळ घरात विसरते, बीपीचे गोळ्या आणि साखरेच्या गोळ्या सोबत असते. बघा अभ्यास करून बघा. परमार्थ सोपा असं वाटते लोकांना, हा भ्रम आहे. आणि खरी कसोटी कधी आहे, सोपानदे म्हणतात खरा अभ्यास कुठला असेल, जपनाम विद्या विद्या जपनाम, संसारी हा जन्म गेला वरता, एका लागे भजावे प्रत लागे जोडावे, हे वर्मबीज कवने सांगितले, सोपान देवी जोडेले धन नित्य स्मरण हरिनाम. खरी विद्या कुठली असेल, जपनाम विद्या विद्या जपनाम. काय स्मरण केलास, काय स्मरणात राह, बरं स्मरण केलास, समोर तो आला का बाबा. शंख करशी ज्याच्या नावे, तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या नावाने शंख मारलाय तो कधी समोर तर आलाय का. साधा राम राम म्हणतोस, कधी आलाय का राजा. बघा चिंतन करून बघा, अभ्यास करून आलाय कधी, कधीही आला नाही. का आला नाही, औषध कधी लागू होतं, पथ्य घेतल्यानंतर. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन सेवे, पुराणामध्ये उदाहरण आहे. पथ्य न घेता जर औषध घेतलं
तर ते औषध लागू पडत नाही. त्यांनी लय मोठं उदाहरण दिले आणि कथा लय मोठी आहे. मी संपूर्ण कथा सांगत नाही, जेवढा तिची समरी असेल सार तेवढं सारच सांगतो. शेषशाही भगवंताच्या पोटात दुखालं, शेष आणि तिच्या पोटात दुखालं आणि पोटात दुखाल्यामुळं फार दुखालो आणि त्यानं भगवंताला, देवा पोटात लय दुखाले काय करू? देव म्हणले डॉक्टरकडे जा. मग सुसेन वैद्यराजाकडे आला. सुसेन वैद्यराजाकडे आला आणि वैद्यराजाने काय केलं, त्या शेषाला 3 पुड्या दिल्या. आता आपल्या डॉक्टरने सकाळ दुपार संध्याकाळी पुड्या घ्या, तशा 3 पुड्या त्यांना खायला दिल्या. शेष आला घराकडं आणि शेषानं 1 पुडी खाल्ली. पोटात दुखायचं कमी झालं नाही. दुसरी पुडी खाल्ली, पोटात दुखायचं कमी झालं नाही. शेष म्हणलं डॉक्टरने औषध दिला का काय दिलाय? पुन्हा शेष वैद्यराजाकडे गेले, सुसेन वैद्याकडं. आणि वैद्यराजाच्याकडे गेल्यानंतर आता मात्र वैद्यराजाने थोडासा विचार केला आणि वैद्यराज म्हणाले, अरे तू औषध घेतलास ना, कसं घेतलास? म्हणजे तुम्ही सांगितलेला. म्हटले तुम्ही सांगितलेला म्हणले की मला औषध घ्यायची, पुडी घ्यायची. मी मात्रा घेतली. नको, राहू दे आजोबा, राहू दे, बस इथे. आणि तुम्ही सांगितलेलं म्हटले मला औषधाची पुडी घ्या, उघडून मी पुडी घेतली. अरे म्हटले तुझं वेगळं आहे. म्हटले तुझं शेषा तुझं वेगळं आहे. म्हटले का जगाने डोळे उघडून औषध घ्यायचं असते म्हटलं, तू मात्र डोळे बंद करून औषध घ्यायचं म्हटलं. शेषाला पथ्य आहे. सगळ्या जगाने म्हटले औषध कसे घ्यायचं आहे तर डोळे उघडून घ्यायचं आहे आणि तू मात्र डोळे बंद करून औषध घ्या. कारण तू शेष आहेस, तुला सहस्त्र डोळे, 1000 डोळे आहेत. 1000 डोळ्यातनं जे विष बाहेर पडते त्या विषापुढे औषधाची मात्रा चालत नाही. म्हणून तुला काय सांगितले, डोळे बंद करून तू औषध घे. शेष म्हणता मी डोळे उघडून औषध. आपल्यातली माणसं संध्याकाळी डोळे बंद करून औषध घेतात. बरोबर का? बघा, नाही चुकलं तर चुकलं म्हणून सांगा. बघा चिंतन करून. शेषानं डोळे बंद केले आणि घरी गेला. आपण डोळे बंद केले, पुडी घेतला हातात, डोळे बंद केले, औषध घेतला. औषध घेतल्या 7व्या मिनिटामध्ये जी पोटाची विवळ होती ना, ती विवळ कमी झाली. तसं आम्ही नाम घेताना पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचनसे म्हटलं आहे. आमचं पथ्य काय सांगितले, फक्त रामनाम चिंतन कर, अन्न काय बोलायचं नाही. बोलायचं असेल हरी बोला, नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नको. नको मान, नको अभिमान, सांडी मी तू पण तुझी सुखी जनी व्हावे, जग निवावे, अज्ञाने लावावे सन्मार्गाशी. भाव ज्या कळे भक्ती भाव मिळे, जगाचा मिळे न दिसती जनीवनी, प्रत्यक्ष लोचने एका जनार्दनी ओळखले. ओळख होतेच व दुसरं बोलायचंच नाही. कारण अनंत वाचाळ बरळते बरळ. अन्य बोलण्यामध्ये काय होते, भगवंताचा अनुसंधान तुटते आणि देवाचं अनुसंधान. बघा चिंतन, आपण घरात जर ज्ञानेश्वरी वाचायला बसलो असतो, ग्रंथ वाचत बसला असतो आणि कुठले पाहुणे जर आले की आपण काय करतो, ते वाचन बंद करतो. त्यांना पण सांगायचं तुम्ही पण वाचायला या म्हणून. ते पण आपल्या घराला येत नाही. मग कसा लिहू तर असलं का डोक्यात. तुकोबारायांचं उदाहरण सांगतो. तुकोबारायांचा नियम होता, तुकोबारायांच्या घराला कोण पण पाहुणं आले की नाही, तुकोबाराय त्याच्या गळ्यामध्ये विणा द्यायचे आणि 15 मिनिट रामकृष्ण म्हणायला लावायचं. त्यामुळे काय झालं, तुकोबारायांच्या घराला एकही पाहुणा येत नव्हता. फक्त तुकोबारायांचा मेहुणा याचा, ते पण महाराज बाहेर गेल्यात का बघायचं. का अवघीच तुकोबाराय म्हटले, वे माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, लाभाच्या सोसे पुढेच माझ्या वाचेला वळणच पडले. मी जरी माझ्या वाचेला म्हटलं तू नाम घेऊ नकोस तर पडिले वळ इंद्रिया सकाळाने, भाव तो निराळा नाही तुझा. आम्हाला इंद्रियाला वळण पडलं पाहिजे, आमच्या इंद्रियाला वळण नामाचं नाही हो.
आमच्या इथे आमच्या वंदल्याच्या नामाचं वळण पडलं असं अहो काळ लांबून गेला असता आमचं. आणि पथ्य काय म्हणतात, दुसरं काही बोलायचं नाही. अन्य बोलण्यामध्ये काय होतं तर भगवत नामाचं अनुसंधान तुटतं. म्हणून ज्ञानवराय म्हणतात, माझे अनुसंधान देख, संकल्प जाणले निश्चय कर, आणि मध्याजी चोख याची नाव. मी अतिला होसी, माझ्या स्वरूपी पावसी, हे अंतःकरण तुझ पाशी बोलस. अरुणा, अनुसंधान म्हणजे मन चिकटं. कुठं? मन नामाच्या ठिकाणी चिकटं. बाकी सगळं चिकटतंय, मन तेवढं नामाच्या ठिकाणी चिकटत नाही. पण शेवटची अशी एक वेळ येईल ज्या वेळेला मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती सोडून कैसे ग्रासून निवृत्तीशी आले. मन रामच होतं, आणि एकदा मन राम झालं की बाकीचं काय राम व्हायला लागत नाही. कारण देहरूपी किल्ल्याचा मुख्य मालक कोण आहे तर मन आहे. मन आहे ते मन काय करतं, आम्हाला या भवसागरातनं उतरून पार करतं, आणि तेच मन आम्हाला या भवसागरात अडकवतं. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84च्या. किंवा योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ म्हणता, मन येव मनुष्यानाम बंध मोक्षात कारणे. म्हणून स्मरण कर, आणि त्या स्मरणाला पथ्य काय, दुसरं काही बोलायचं नाही. दुसरं काही अखंड स्मरण कर, आणि त्या स्मरणात असेल ना मग काळजी करू नकोस. मग तुला ते नामचिंतन, ते नाम तुला तिथंपर्यंत पोचव. ज्या समर्थाने 13 कोटीची संकल्पना काय मांडली, का मांडली, लोक काय काय सांगणार म्हणले, त्या 13 कोटीच्या अनुषंगाने काय होणार, राम म्हणतील आणि उद्धरण जातील. पण त्यांनी इतकी पथ्य सांगितले, ती सगळी पथ्य मी न सांगता त्यांनी कशी साधना केली एवढं सांगतो, म्हणजे कळेल तुम्हाला त्यांनी काय केलं. समर्थाने गोदावरी तरी असणाऱ्या टाकळी या गावामध्ये त्यांची साधना चालू केली. लग्नातून पळून गेले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समर्थ लग्नामधनं पळून गेले. तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही चुकून जरी जांब या गावाला गेला, जांब या गावाला, तर लग्न आपल्याकडे कसं मुलांचा मामा मुलाच्या मागं उभारतो. जर मुलानं घरात लग्न केलं तर होय, बरोबरच आहे. अहो बरोबरच आहे माझं. अहो भागवत वर्णन आहे द्वादश कलियुग. आता घरात सांगून पोराला लग्न केलं तर भाग्य समजा आई वडिलांनी, आणि मुलगा मामा कसे आमच्या मागं उभारायचे, म्हणजे मुलाच्या मागं. तसं जांब या गावामध्ये लग्नामध्ये मुलाचं पाय मामा धरतो पळून जाऊन म्हणून. अरे हे भाग्य आहे का राजा, ते कुणाच पण काम नव्हते, शक्यच नाही. हाकलं तरी आता मांडवात भयत नाही, पण हाकलं तरी हा. अजून जांब गावात तुम्ही जावा, दोन्ही पाय मुलाचा मामा मुला धरतो का, तो मुलगा पळून जाईल. समर्थ गेले, राजा सोपन वय. आणि ते समर्थ पलायन केले, नाशिकला आले. गोदावरी नदी नंदनी संगमावर बघितलं, इथं गजबज आहे म्हणले. नदीच्या पलीकडच्या गावावर गेले, आणि त्या टाकळी गावामध्ये 13 कोटी नाम जपनामेचा संकल्प सोडला. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा म्हणतात. पहाटेच भल्या पहाटे उठावं, भल्या शुचिरभूत व्हावं, आणि नाम साधनेला गोदावरी नदीमध्ये यायचं. कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभं राहायचे, आणि श्रीराम जय राम जय जय राम, ऐसा काही जप कीजे त्याने आत्माराम जोडेल. अरे कोण श्रीराम जय राम करा, कोण रामकृष्ण हरी म्हणा, कोण हरी म्हणा, कोण ओम नमः शिवाय म्हणा, काय पण म्हण, पण एक जप धरलायस ना शेवटपर्यंत तोच धर. आणि अशा कमरे एवढ्या पाण्यामध्ये समर्थ उभा राहिले. 7ला सूर्योदय उदयाला उभारले की सूर्य माध्यान्ह म्हणजे 7 ते 12 अखंड रामनाम चिंतनामध्ये. आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये कमरेचा खालचा भाग सगळा कुजला होता समर्थांचा. जया अंगी मोठेपण त्या यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानावनी लहान. उगीच रामगाठ पडत नाही. हा कमरेचा भाग माशाने तोडला होता, प्राण्याने तोडला, कीटकाने तोडला होता, सगळ्यांनी तोडला होता. त्रास झाला असेल की नाही हो. साधं डास घरात चावलं की पंखा मोठा लावा, पंखा मोठा लावा, लेन इलेक्ट्रिक वायरमनचा उद्धार. आता काय निसर्ग आहे तो, शेवटी मनुष्य आहे, मानव आहे, ते काय तर होणार. जरा देखील आम्हाला दुःख चालत नाही, पुढे कसं करणार, पुढे कसं करणार. इथनं गेल्यानंतर का तुला शास्त्री पण मिळणार नाही, या म्हणून आला बरं झालं म्हणून. आरती तुझी कोण करणार नाही, कारण केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. एका जनार्दने नाही आता सुखाची विश्रांती आहे सांगे. 7 ते 12
नामसाधना करावी आणि नामसाधना केल्यानंतर मग तिथनं बाहेर नदी पात्रातनं बाहेर यायचं आणि माधुकरी मागायची. माधुकरी का? मधुकरी शिवाय परमार्थ नाही. नाथ महाराज भागवतामध्ये देव उद्धवाला सांगतात, ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानं परिग्रह करायचा नाही, म्हणून ते मधुकरी सांगितल्या. चौपालवी बांधून करी, भीक मागावी दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी आयुष्य तिळभर नाही वेचावं. अन्नाने आच्छादना करता आयुष्य तिळभर नाही वेचावं. आमचं आयुष्य जातं कसं माहिती का? आता मी कशा सांगू, आमचं आयुष्य कशामुळे होतं? नित्य उठून या खावयाची चिंता, आपल्या तो हिता नाठवीशी तुकोबारा म्हणतात. आणि मग त्यानंतर 5 घरं भिक्षा मागायची. समजा पहिल्या घरात भिक्षा मागायली ते 4 घरात जायचं नाही. नियम बघा, मधुकरी नियम. पहिल्या घरात भिक्षा मागितली, 4 घरात जायचं नाही. 5 घरात गेले आणि 5 घरात भिक्षा नाही मिळाली तर आजचा दिवस उपवास. का? भगवंताची इच्छा आहे आज रामा उपवास कर. बघा, कुटुंब आहारा कारणे, अकल्पित न मिळे तरी कोरान करणे, ऐशे स्थितीचे वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग्य. ऐशी स्थिती नाही ज्यासी तो कृष्ण प्राप्ती कैसी, अथवा कृष्ण भक्ता लागे ऐशी स्थिती असावे. या स्थिती वेगळा जाण, कृष्ण मिळू पाहि अज्ञान, हे बोलणे मूर्खाचे अधिष्ठान. लटके राण देवाचे, हे बोल माझ्या मतीचे, नवे नवे गासाचे. कृष्ण सांगितले उद्धगीताचे, ते मी साच बोललो. उद्धगीतामध्ये वर्णन आहे. 5 घरात मिळाले, घरला परत यायचं, पुन्हा रामचिंतन करायचं. शक्य आहे काय? आमचं एकादशीला काय होते आमचं आम्हाला माहिती. एकादशी म्हणजे चेंज ऑफ फूड. आधुनिक भाषा सांगतो म्हणजे तुम्हाला पण कळलं. एकादशी म्हणजे चेंज ऑफ फूड. खरं एकादशीला काय खायचं नसते हो. साधारण काय करायचं काय बघा चिंतन. आणि समजा मिळालं मधुकरी एका घरात, ती मधुकरी आणायची, संपूर्ण पाण्यात बुडवायची. पाण्यात मधुकरी बुडवा. आपण जेवायला बसलो आणि ताटात जर पाणी चुकून दुसऱ्याचं पडलं तर अरा काय सांगू नको. आणि बायकोने जर पाणी टाकलं तिचा उद्धार करते सरळ. जेवता नुसतं पाणी पडल्यानंतर असं पूर्णपणे ती मधुकरी बुडवायची, ती वर काढायची. तिचे 3 भाग करायचे. एक भूचरी, दुसरं खेचरी आणि तिसरं इष्टदेवता. आणि त्या इष्टदेवतेला तिला निम्म आणि उरलेला आपण निम्म. आणि समजा त्याच वेळेला कोणतरी अतिथी आला तर आपल्याकडे समर्थ हुशार नव्हते, आम्ही दार दाखवून जेवायला बसतो, तेव्हा पाहुण्याचा संबंधच नाही आमच्याकडं. आणि तुकोबारामध्ये आल्या अतिथी द्यावे भोजन. अतिथी आला की भोजन तुकोबाराने सांगितले. गृहस्थ आमाचं वैभव काय की अतिथी आला की भोजन दे, मग नंतर बघ काय असेल. आणि समजा अतिथी कोण नाही आला तर त्या 3ऱ्या भागातल्या जेवढा अर्धा भाग आहे म्हणजे एवढ्या भागावरती आपलं जीवन चालवायचं आहे आणि नामसाधना करायचं आहे. आम्हाला कुकरवर भांड्याचा भात पुरत नाही आणि म्हणते काय खाल्लो नाही आज, भात खाल्लाय त्यात काय ताकद नसत्या भातात. मग काय खातो सांग तू? काय खातोस का भाड्या? काय खातोस? अरे काय खाना एवढा भात. महाराज म्हणतात निर्वाहापुरतं अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपे गोवा, कोठे चित्ताशी नसाय बंधन, हृदयी नारायण साठवावा. नये बोलू फार बैसू जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमे, तुका म्हणे घडी घडीने साधावे आणि त्रिगुणांची ओळी उगणे. असं एक दिवस आहे काय 12 वर्ष केलं. आणि रोज दुपारच्या वेळेला महाभारत वाचायचं, रामायण वाचायचं, भागवत वाचायचे, सगळे पुराण वाचून काढले आणि सकाळच्या वेळेला नामसाधना करायचा. एवढं करून सकाळी नाम म्हटल्यानंतर संध्याकाळी म्हणायचं नाही. जप नेहमीला तो चुकून निदावा, त्या वेगळा सदैव स्मरावा. ऐसा निदध्यास झालिया राघवे पावेजे तत्काळ. राम तुझा चेहरा बघत नाही, राम जपत्याचे चित्त पाहतो. जप करता आळस येतो, विकल्प अंतरी प्रवेश येतो. ढळे नाम मेरुदेसा. जपाला बसले की माणूस जांभळा द्यायला चालू करते, कारण जपाचे निमित्त झोपेचा पसर, देहाचा विसर पाडून या. ऐसे ते भजन अमंगळवाने, यासी देव कोठे उरला तुकाराम महाराज. जपाचे निमित्त झोपेचा पसर. उठा, उद्या एक दिवस पाठाचं उठा माझ्या करता आणि उठा आणि आंघोळ करून बसला का नाही तुम्हाला जांभळी पुन्हा येत्या बघा. का? निळा म्हणे पाप मुख्य तेच साचे, नावडे देवाचे नाम निळोबरा म्हणतात. अरे राजा येणार नाही लवकर, ते 8 घ्यावं लागतं. 8
असे 12 वर्ष साधना पूर्ण केली आणि 12 वर्ष साधना पूर्ण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राची स्वारी, हनुमंताची स्वारी समोर प्रगटले, समोर दंडवत घातले. का? पुण्य फळले बहुता दिवसा. आज पुण्य फळलं म्हणतात की ज्याच्याकरता मी साधना केली, जे मला गाठ पडायला पाहिजे ते प्रभू रामचंद्र गाठ पडले, हनुमंतराय अनुग्रह हनुमंतरायानेच दिलाय हो. आणि गाठ पडले, दंडवत घातलं आणि समर्थ त्याच ठिकाणी जागेवर बसले. एके दिवशी काय झालं, दशपंची गावाचा कुलकर्णी नावाचा ब्राह्मण वयाच्या 26व्या वर्षी वारला होता क्षयरोगानं. आणि त्यावेळेला क्षयरोगाला औषध नव्हतं. आणि त्यावेळेला प्रथा अशी होती, पतिराज गेले सोबत पत्नीनं सती जायचं. पतिराज गेले की पत्नीनं सोबत जायचा. आणि समर्थ सकाळी असं पूर्णपणे मुद्रेमध्ये स्थानापन्न झाले. सकाळच्या वेळेला बिचारा सकाळच्या प्रहरीमध्ये हे गेले होते आणि दुपारच्या माध्यानामध्ये अंतिम संस्कार करायचे होते. त्यामुळं पार्थिव शरीर त्या कुलकर्णी गावाचं, कुलकर्णी महाराजांचं स्मशानभूमी आलं आणि गावातील लोक हळहळ करायले. का? तरुण आहे बिचारा, कुटुंबाचा भार असणार आहे आणि कसं बिचारा गेला असेल. आणि पार्थिव शरीर पुढे गेलं, मागणं ही बिचारी सती जाण्याच्या पूर्वी स्नान करावं लागतं. मग ही बिचारी स्नान करायला गेली, स्नान केली आणि स्नान करून आल्यानंतर झाडाखाली बघितले तर एक कोणतर संन्यासी बसलाय, एक कोणतर साधू बसलाय, एक कोण कसं का असताना जाऊन पाया पडतो. निर्गुणे पावले सगुण बसता, कसं का असताना पाया पडलाय. आणि पाया पडण्याकरता त्या साध्वी म्हणजे त्या निघाल्या, त्या आल्या आणि समर्थानं म्हणजे नारायण नाव त्यांचं नाव, नारायणाला नमस्कार केला आणि कंकण हाताचा आवाज ऐकू आला. कंकण काकणाचा आवाज ऐकू आला. कंकण म्हणजे पूर्वीच्या कालखंडात स्त्रिया कंकण घालायच्या, त्यामुळे ते ऐकत होतं. आणि ते कंकण आवाज आला आणि कंकण आवाज आल्यानंतर समर्थाने सांगितलं, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. म्हटली बाबा खुळा आहे का? म्हटली माझा अष्टपुत्राचा कार्यकारण संबंध करणार पतिराज पुढे गेल्यात आणि मी पण निघालेलो आहे, माझी काय अवस्था. पुन्हा एकदा पाया पडले. पुन्हा एकदा पाया पडल्यानंतर समर्थ म्हणाले, नारायण म्हणाले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती बाई अहो म्हटली, ओ महाराज उठा, डोळे उघडा, डोळे उघडा. असं साधनेमध्ये असेच डोळे उघडे बसले. ते 2-4 मिनिटांनी डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर बोला म्हटले, काय म्हणताय? अहो तुम्ही कुठल्या जन्माचा हा आशीर्वाद दिला, मागच्या जन्माचा का पुढच्या जन्माचा? समर्थ म्हटले, वर्तमान काळातला. संत कधी भूतकाळात बोलत नाहीत आणि संत कधी भविष्यकाळात बोलत नाहीत. संतांची कृपा वर्तमान काळात होत्या आणि संत कृपा झाल्या. आणि संत बघा, भगवंताची कृपा होईल पण संतांची कृपा होत नाही. आबासाहेब लक्षात ठेवायचं. भगवंताची का देव कसा आहे? दया सिंधुर बंधू सकल जगता सिंध सदयो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुम्ही. शंकराचार्य म्हणतात देव दयाळ आहे, हो देव कृपाळ आहे. देवासमोर जर रडलं का नाही देव माफ करते. पण संत नाहीत. माझ्या जातीचा मज भेटो कोणी, हा आमच्यातला आहे का? हा बचत गटामधलाच आहे का? आमच्या बचत गटाला होय, आमच्याच ग्रुपमधल्या काय म्हणजे टायगर ग्रुप असू दे का सक्सेना ग्रुप, कुठल्या ग्रुप निघाला डोकं फिरायचं काम झालं, आमच्यातला आहे काय? तर पण संत तसं नाही. संत आपल्यातला पाहिजे. म्हणजे 26 दैवी संपत्ती गुणांना नटला पाहिजे. अभयम सत्व संसिद्धिर ज्ञान योग दानम दमश यज्ञश स्वाध्याय तपाज, हे सगळे गुणधर्म अंतरंगात पाहिजे. आणि समर्थ मांडेकर उतरले. चल म्हणले तुझं पार्थिव शरीर बघून येऊया. एक काम कर म्हणले, हे कमांडर मधनं पाणी आणजा. बैल जरा अशा काहीतरी निघाले का माझ्या पती शरीर. अहो म्हटले मड बघायला काय येत आहे? अरे बाळा म्हटले, श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी श्रीराम. श्वास पडला की देह पडतो, देह पडलं की मड पडतं. मेलेलं मड कुठलंही काम करत नाही. बघा मेलेलं मडा तुम्ही जर म्हटलं अण्णा पाणी भरून जावा, जाईल का ते? आता अण्णालाच पाणी पाजायची वेळ आल्या. अगं म्हणजे कार्य होत नाही शरीराचं. आणि त्यावेळेला ती बिचारी गेली, डोळ्यात पाणी काढते. हो हार घातलेला आहे. आता तिच्यासमोर किती जरी वैभव दिलं तिला समोर अग्नी दिसतोय. अग्नी अग्नी जायचा, आपण जायचं आहे हा त्या डोक्यात आटता. आणि तिकडे पाणी घेऊन आले समोर. तोपर्यंत पार्थिव शरीरा बोलले, आण बाई पाणी. म्हटले काय काय बघूया काय म्हणतात. त्याला बांधलो होतो सुतळीनं. हे सगळं सोडा म्हटले,
कारण का ती लोक म्हणजे अहो महाराज अजून लाकड रचायचे आहेत, रचून घ्या मग सोडा. तर का ते लाकड रचले आणि लाकड लाटल्यानंतर समर्थाने आण म्हणजे पाण्याचा कमंडल, आणि पाण्याचा कमंडल असं धरलं आणि समर्थाने धार धरली. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाने पाण्यात धार सोडली, ती पाणी बरोबर त्या कुलकर्णीच्या तोंडात पडलं. कुलकर्णीच्या तोंडात पाणी पडल्या पडल्या झोपलेला कसा उठावा तसा उठला. त्या बैला काय आनंद झाला असेल, माझं सौभाग्य मला मिळालं, माझा पती नाम फलद्रूप झालं ह्याला म्हणायचं. नाम फलद्रूप झालं ह्याला म्हणायचं की ज्या आमच्या नामानं दुसरा मनुष्य हा जीव उठला. आणि उठल्या उठल्या ते दसपंचगावचा कुलकर्णी ब्राह्मण, महाराज तुम्ही यमाच्या दरवाजामध्ये आलता की हो, तिथं मला तुम्ही अडवला म्हटले. अरे खोळायस तू, काय ते वेड्यागत बोलतोस म्हटले समर्थाला, तू काय तो खोटं चांगलाय. नाही महाराज, ते तुमच्यासारखा माणूस आला आणि त्यानंच मला सांगितला, मला यम विचारला होता जन्मा येऊन काय केले, मुद्दल गमावले म्हटलं. मी जन्मा येऊन काय केले, मुद्दल गमावले. काय जन्माला येऊन काय केलं, मी काही केलेलं नाही आम्ही. आणि तिथं मी सांगत होतो तर का तुम्ही आला आणि तुम्ही यमाला विनंती करली, हा माणूस माझा आहे, हा माझा. कुणी सांगावं, समर्थाने सांगावं, माणूस माझा आहे, ह्याला तात्पुरतं सोडा, तात्पुरतं सोडा, तात्पुरतं. बघा अहो आज्ञा कोणाची आहे, समर्थांची आहे, ज्यांचे 13 कोटीचे फल प्राप्त झाले आहे. आणि साधना कशी केल्या, 7 ते 12 नामस्मरण, दुपारी साधना, रात्री चिंतन अखंड, कबर एवढ्या पाण्यात उभारून पायाखालचा संपूर्ण भाग मांसलमय भाग जीर्ण झाला, म्हणजे कुजलेला म्हणा, इतका अवस्था कठीण. कारण का प्रपंच होता आघात, चित्त होय दुश्चित, परी रामासे विसंबुने. आधी दशा मग अवदशा, प्रसंग असो बलतैसा, परी नामासी सोडणे. समर्थ म्हणतात. आणि तुम्ही सांगितला म्हणून मला सोडले, म्हणून मी इथं आलोय. समर्थाने त्या डोक्यावर हात फिरवला, ते बोलायचंच बंद झाला. का, पुढचं सगळं बोलून टाकल. पुढचं मला सांगा, आपण नामधारक आहे की नाही, आम्ही जर कुठल्या पेशंटला बघायला गेलो का नाही, ते आम्हाला बघितले की मरते आहो. नामधारक आपल्या सामर्थ्याने ते उठला पाहिजे का नाही, बरोबर का माझं. बघा मी कोणा माप काढत नाही, कोणा दोष काढत नाही, माझा दोष काढायचा अधिकार पण आहे आणि माप कधी काढणे, टीका पण करू नये. वस्तुस्थितीचं वर्णन करणं म्हणजे टीका. आम्ही एखाद्या पेशंटला बघायला गेलो, बरोबर आहे का नाही, त्याला बाहेर सांगितलं अरे तुला बघण्याकरता महाराज आल्यात, ते आज जीव सोडते. ह्याचा अर्थ आहे अजून नाम बिंबलं नाही आमच्याकडे, आमच्या ठिकाणी नाम आलेलं नाही, नाम स्थिर झालेलं नाही. समर्थ शेवटचा सिद्धांत मानतात, रामनामाची ऐशी प्रौढी, कली काळाची नरडी मुरडी, यमाचे दात पाडी, ओस पडी यमलोक. अरे रामनामाची काय प्रौढी असेल, फक्त नामस्मरण तू कर, यमाचे दात पाडशील. कारण विधेय प्रश्नामध्ये असं वर्णन आहे, जेवढी नामाची शक्ती तेवढं पाप आहे ते जगती, नामापाशी चारी मुक्ती, जाण निश्चित विदेहा. हे राजा जनका फक्त नाम घे, जेवढं नाम असेल, नाम अखंड घेतला असेल तर पाप प्रवेश करू शकत नाही. नामचिंतन कर, पण 8 प्रहारामध्ये हरि बोला गाता, हरि बोला खाता, बैसता उडता हरि बोला, हरि बोला एकांती, हरि बोला लोकांती, देह त्यागांती हरि बोला, हरि बोला भांडता, हरि बोला कांडता, उठता बैसता हरि बोला. सर्व कर्म क्रिया करता असताना नाम घ्या. आणि नामाचं वैशिष्ट्य काय, नामाला पथ्य नाही, स्नानादे कर्माचे. म्हणून गोड सर्व व्हावे, अंघोळी न लगे तोंड धुवावे, आर्त चाडे जीवे न भ्यावे संसारे, नवे वैराग्य संसारे. तू खूप बरं म्हणतो, आंघोळीच पत्र नामधारका, नाम सोळच आहे हो, आंघोळीच पत्र नामधारकाला नाही. कधी पण त्यांना आसने भोजने शयने नाम पावन जाम श्रीरामाचे, नामाचे नाही विधिविधान, नामाचे नाही अनअध्ययन. भावार्थ रामायणामध्ये प्रधान सुमंताला सांगताना प्रभू रामचंद्र सांगतात, हे रामाला पत्य नाही, तू कधी पण म्हण. राम कुठपर्यंत म्हणायचा आहे, राम म्हणता रामचे होईजे, पदी भई सोनी पदवीगीचे, ऐसे सुख वचनी पाहि. राम बसून रामाच्या पदवीपर्यंत जायचं आहे. म्हणजे या देहातनं शेवटचा श्वास जोपर्यंत राम म्हणून बाहेर जात नाही तोपर्यंत तुला रामचिंतन करावंच लागेल. आणि ते नामचिंतन घेतल्यानंतर काय होते हे सांगत असताना मंगळवेड्याला होऊन गेल्या संत कानोपात्रा सांगतात, नामे दोष जळती, नामे पापे जळती, नामे अपार तरले, नामे जीवनमुक्त विले, कानोपात्रा नाव घेता
पायी जडली तत्वता. अख्खा आयुष्यात काय केलं असेल हे फक्त नामचिंतन केले. आणि नामचिंतन सगळ्यात मोठा काय फायदा हे सांगत असताना ज्ञानोबरायाच्या भगिनी मुक्ताबाई म्हणतात, नाही काळते ते आम्हा मुक्तिकेची हरिनामचंदाची गोडी करा. नाना विघ्न बाधा नाही कामी कदा निरंतर धंदा रामकृष्ण. मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाचे संसार मुक्त केला. बाबा नित्यनेमानं स्मरण कर, नित्यनेमाचं स्मरणात राहा. लगेच बदल होत नाही पण हळूहळू बदल होतो. नक्की बदल होतो. प्रामाणिकपणे सेवा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. म्हणून तू ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुना नाम जपयज्ञ परम वादून शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. म्हणून ये लोकीची यात्रा संपन्न करायची असेल, ये लोकीची यात्रा संपन्न करायची असेल तर अखंड भगवंताच्या नामचिंतनामध्ये, अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि सेवेमध्ये उर्वरित आयुष्य रामाच्या चरणी जावं. ही रामाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पुण्यराम. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. विठ्ठल 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 विठ्ठल.